तुम्हाला चेक करावं लागते. त्याचबरोबर कॅटेगरी, तुम्ही जी कॅटेगरी टाकली होती, जर तुम्ही एससी कॅटेगरीचा असाल तर तुम्हाला एससी कॅटेगरी मध्येच रँकिंग मिळालेली आहे का, तुम्ही कॅटेगरी ओबीसी टाकली तर ओबीसी आली का, ज्या कॅटेगरीमध्ये अप्लाय केलंय ती कॅटेगरी तुमच्या नावापुढे दिसते का हे तुम्हाला चेक करायचं. त्याच्यानंतर पुढचा टप्पा येतो जेंडरचा. तर जेंडर मेल आहे का फिमेल आहे, या दोनच गोष्टी आपल्याला टाकाव्या लागतील. जर मेलचं फिमेल झालं तरी प्रॉब्लेम येतो, कारण रिझर्वेशन मेल साठी वेगळे फिमेल साठी वेगळे. मेल सीट आणि 30% आरक्षण हे मुलींसाठी राखीव असतं. त्यामुळे जर तुम्ही चुकून फिमेल असताना मेल टाकलं तरी प्रॉब्लेम येणार आहे, आणि मेल असताना फिमेल टाकलं तरी प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळे हे चेक करणं तुम्हाला गरजेचं असेल. त्याचबरोबर होम युनिव्हर्सिटीचा तपशील बघायचा असेल, कारण सीट दोन प्रकारच्या असतात. एक होम युनिव्हर्सिटी